घरात कुणाला नुकतीच पहिली नोकरी लागली आहे तर सरकार त्याच्या खात्यात पैसे टाकतंय 15,000पर्यंत. कुणाला मिळतात, कधी मिळतात, 5 मिनिटात सगळं सांगते. 1 ऑगस्टला एका सरकारी योजनेला वर्ष पूर्ण झालं. नाव प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, थोडक्यात PMVBRY. आणि वर्षभरात काय झालं? 72 लाख लोक पहिल्यांदाच सरकारी हिशोबात आले. पहिल्यांदाच म्हणजे ज्यांचा आधी कधीच PF कापला गेला नव्हता असे लोक. पण ही योजना आणलीच का? एक आकडा सांगते. भारतात 10 माणसं काम करत असतील तर त्यातल्या फक्त एकाला PF मिळतो. फक्त एकाला. बाकीचे 9 काम करतात, पगार घेतात, पण PF नाही, पेन्शन नाही, विमा नाही. उद्या आजार आला, अपघात झाला, म्हातारपण आलं तर काहीच आधार नाही. हेच बदलायचंय. म्हणून ही योजना सुरू झाली ऑगस्ट 2025 मध्ये आणि चालणार जुलै 2027 पर्यंत. सरकारनं बाजूला ठेवले जवळपास 1 लाख कोटी रुपये. आता मुख्य मुद्दा, पैसे कुणाला आणि कसे? योजनेत 2 बाजू आहेत. एक नोकरी करणारा, दुसरी नोकरी देणारी कंपनी. आणि नोकरी करणाऱ्याची बाजू एक उदाहरण घेऊ. स्नेहा, वय 22, पहिलीच नोकरी लागली. 6 महिने ती टिकली. सरकारनं तिच्या खात्यात पहिला हप्ता टाकला. वर्ष पूर्ण झालं. दुसरा हप्ता आला. दोन्ही मिळून जास्तीत जास्त 15,000 रुपये. आणि हे लक्षात घ्या, हे पैसे पगारात मिळत नाहीत, वेगळे येतात थेट बँक खात्यात. 2 छोट्या अटी आहेत. पहिली, दुसऱ्या हप्त्याआधी एक छोटा कोर्स करावा लागतो पैसे कसे सांभाळायचे यावर. दुसरी, दुसऱ्या हप्त्यातले काही पैसे लगेच हातात येत नाहीत. ते बचत खात्यात जातात, नंतर काढता येतात. आणि स्नेहाला हे मिळालं कारण तिचा पगार महिन्याला 1 लाखाच्या आत होता. एवढंच मुख्य अट. आता दुसरी बाजू, कंपनीची. सरकारचा विचार सोपा आहे. नोकऱ्या तर कंपन्याच देणार, मग त्यांनाही काहीतरी द्या. कंपनीनं नवीन माणूस कामावर घेतला. तो 6 महिने टिकला. मग सरकार त्या कंपनीला दर महिन्याला पैसे देतं. 1,000 ते 3,000 त्या माणसाच्या पगारावर ठरतं. याचा फायदा काय? नवीन माणूस ठेवणं कंपनीला स्वस्त पडतं आणि म्हणून ती अजून माणसं घेते. हे 2 वर्ष चालतं आणि कारखान्यांसाठी 4 वर्ष, कारण तिथेच सर्वात जास्त हातांना काम मिळतं. आता खरं चित्र. चांगली बातमी आधी. 72 लाख लोक पहिल्यांदाच संघटित क्षेत्रात आले आणि त्यातल्या 30% महिला आहेत. ही मोठी गोष्ट आहे. पण एक आकडा फार कमी लोक सांगतात. नोंदणी झाली 72 लाखांची आणि पैसे प्रत्यक्षात मिळाले 15 लाखांहून थोड्या जास्त लोकांना. म्हणजे नोंदणी झाल्यापैकी साधारण 5तल्या एकाला. एवढा फरक का? कारण अटी 6 महिने नोकरी करावी लागते. आधार आणि खातं जोडलं असावं लागतं. कंपनीनं दर महिन्याचा हिशोब वेळेवर भरावा लागतो. यातलं एक जरी राहिलं तर पैसे अडकतात. आणि उद्दिष्ट काय होतं? 2 वर्षात पहिल्यांदा नोकरी लागणारे 1,52,00,000. एका वर्षात झाले 72 लाख, म्हणजे निम्म्याहून कमी. आणि हातात उरले फक्त 1 वर्ष. शेवटी एक गोष्ट, ही योजना नोकरी देण्याची नाही, नोकरी कागदावर आणण्याची आहे. PF म्हणजे म्हातारपणाचा आधार, पेन्शन म्हणजे सोय, विमा म्हणजे ढाल. असंघटित माणसाकडे यातलं काहीच नसतं. खरी परीक्षा पुढे आहे. सरकारचे पैसे संपल्यावर कंपन्या हे लोक ठेवतील का? कारण नोंदणी वाढणं वेगळं आणि नोकरी टिकणं वेगळं. तुमच्या ओळखीत कुणाला हा फायदा मिळालाय की नोंदणी होऊनही पैसे अडकलेच? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्याला पहिली नोकरी लागली अशा मित्राला हा व्हिडिओ पाठवा. त्याचे 15,000 वाचू शकतात. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.